नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शिवलीलामृत का वाचावे, त्याचे फायदे काय आहेत। शिवलीलामृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल, सर्व कामे मार्गी लागतील। 2. शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल, उपासना घडेल, कृपा राहील, पुण्य मिळेल। 3. तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मान मिळेल, पापाचे शालन होईल, तीर्थयात्रा घडतील। 4. चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल, परचक्र आपत्ती टळेल। 5. पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील, शिवाची आराधना वाढेल, गतवैभव पुन्हा मिळेल। 6. सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेने वैधव्य टळेल, स्त्रियांचे परमकल्याण होईल, प्राण संकटातून रक्षण होईल। 7. सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल, शिवकृपा सदैव राहील। 8. आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल, संकटातून सुटका होईल। 9. नववा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्फूर्ती येईल, उद्धार होईल। 10. दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचा कृपाशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पुनर्भेट होईल। 11. 11वा अध्याय रोज वाचल्याने नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल, शिवलोक प्राप्त होईल, समोरच्यावर आपले वजन राहील, मान सन्मान मिळेल। 12वा अध्याय रोज वाचला असता मृत आत्म्यांना सद्गती मिळेल, बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही। 13वा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील, मार्गी लागतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल, मुलमुलीचे विवाह जुळतील। 14वा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल, विद्या प्राप्त होईल, शिवदर्शन होईल, कृपा होईल। शिवलीलामृतचा 15वा अध्याय वाचला पाहिजे असा काही नियम नाही, 14 अध्याय वाचले तरी पारायण घडते। शिवलीलामृतचे सलग 7 पारायण केल्यानंतर खूप कामं मार्गी लागतात, असा बरेच जणांचा अनुभवही आहे। हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।